मला ना हे समजत नाही की लोक शनिदेवाला इतके का घाबरतात. लाईक म्हणतात शनीची साडी सातीन अँड ऑल. ठीक आहे, आता मला तर खूप आवडतात बाबा शनिदेव. आता तुम्ही म्हणाल कमेंट्समध्ये की शनिदेव ह्याच्या मागे लागा, चालेल मला, पण त्याच्या आधी हे ऐका. आता कसं आहे माहिती आहे का, शनीची साडी साती किंवा शनी मागे लागणं म्हणजे काय की आता ते जातीने पर्सनली तुमच्याकडे लक्ष देतात आणि ते बेसिकली न्याय देवतात. ठीक आहे, ते तुम्ही कोणासोबत काही चुकीचं केलं किंवा काही कर्माज आहेत त्याची शिक्षा ते तुम्हाला देणार आहेत. पण बिईंग अ न्याय देवता तुमच्यासोबत जरी कोणी काही वाईट करत असेल ना, तर ते त्यांचीही लंका लावणार आहेत. ठीक आहे, सो फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची असते की भावा आता आपल्याकडून काय चुकू द्यायचं नाही. आणि जर दुसरं कोणी वाईट केलं तर मग त्यांच्यावरती असं शनी डबल आशीर्वाद देतात. आणि आम्ही NDTV इमॅजिनवरती शनिदेवांची मालिका बघून वाढलेले लेकरं आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला शिकवलं की शनी वाईट नसतो, शनी खूप चांगला आहे. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित राहिलात ना तर शनिदेव तुमच्यासोबत खूप छान छान गोष्टी करतात. ठीक आहे, आणि नाही झेपलं तर जाऊन यायचं आपलं शनी शिंगणापूरला. असं किती लांब आहे, इथेच तर आहे, हो की नाही. पण शनिदेव खरंच खूप छान आहेत, खरंच खूप छान आहेत. आणि मला तर असं वाटतं की आजच्या जमान्यामध्ये शनिदेवांची खूप जास्त गरज आहे. ठीक आहे, कारण लोक आता आहेत तसे की शनिदेवांनी त्यांच्या मागेच लागलं पाहिजे.